ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी असल्याची आमदार संजय बनसोडे यांची ग्वाही। तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या प्रशासनास आमदार संजय बनसोडे यांच्या सूचना। काल रात्री पुन्हा अतिवृष्टीमुळे उदगीर मतदारसंघातील धडकनाळ व बोरगाव या भागात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे। यामुळे गावाचा संपर्क तुटला होता। यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावात पाणी शिरून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची बातमी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी धडकनाळ व बोरगाव बुद्रुक या गावांना भेट देऊन पाहणी केली व तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या सूचना आमदार संजय बनसोडे यांनी प्रशासनास दिल्या आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। मागील आठवड्यात ही अशीच पूरग्रस्त परिस्थिती उद्भवून गावाशेजारील जनावरांचे शेड व त्यामधील शेकडो शेळ्या व जनावरे वाहून गेली आहेत। विद्युत प्रवाहाचा डीपी व वाहने वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। त्यावेळी आपण प्रशासनाच्या सूचना देऊन मदत कार्य चालू ठेवले होते। त्यावेळी ही पंचनामे करण्यात आले होते। आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने यावर आपण लवकरच तोडगा काढणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले। यावेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके, जलसंधारणाचे रणजित नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया, श्याम डावळे, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोदे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, ज्ञानेश्वर बिरादार एनकीकर, ज्ञानेश्वर पाटील रावणगाव आदीसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी घरे, शेती, गोठे, जनावरे, विहिरी, पाईपलाईन आदीसह नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार संजय बनसोडे यांनी दिल्या। त्यासोबतच गावाचे पुनर्वसन करण्यासाठीच्या उपाययोजना, नदी व नाला रुंदीकरण, सरळीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देऊन परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार बनसोडे यांनी दिले। यावेळी धडकनाळ, बोरगाव, वाघदरी गावातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांसमवेत आमदार संजय बनसोडे यांनी घेऊन मदत, उपाययोजना व पंचनाम्यासंदर्भात येत्या 3 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या। उदगीर तालुक्यातल्या बोरगाव आणि धडकनाळ गावाला पुरानं तिथली जमीन जी आहे ती वाहून गेली, पीकही वाहून गेली आणि आता आठवड्यामध्ये हा दुसऱ्यांदा पूर आलेला आहे। शासनाकडनं काय मदत करणार? तुम्ही म्हणल्याप्रमाणे 17 ऑगस्टला प्रचंड महापूर या धडकनाळ बोरगावला त्या ठिकाणी आलेला होता। पूर्णपणे जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालेलं होतं। मनुष्यहानी झाली नाही, पण पशुधनाची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली। शेतीचं नुकसानसुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं, विहिरीचं नुकसान झालेलं होतं, गोठ्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं, रस्त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं। या स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली होती, पण मी लंडनमध्ये असतानासुद्धा मी तिथून सर्व अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी होतो। सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मला समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि सर्व पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे तर आपण मदत तात्काळ त्या ठिकाणी करू, पण एक वेगळं पॅकेज या 2 गावांना कशा पद्धतीने देता येते राज्याचे मुख्य संवाद साधून फोनवरती त्यांना सुद्धा विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे। पण कायमस्वरूपी हे सातत्यानं होऊ नये म्हणून नाली सरळीकरण असेल किंवा रुंदीकरण असेल किंवा असेल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडून कशा निधी आणून केला पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे। पण आता लोकांशी मी चर्चा केली, लोकांना सुद्धा धीर, तुम्ही खचून जाऊ नका, पूर्णपणे शासन तुमच्या पाठीमागं आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। लोक समाधानी आहेत, कारण 10 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। काही माझे सामाजिक संघटनेचे जे माझे मित्र आहेत त्या सामाजिक संघटनेच्या मित्रांनी सुद्धा माझ्या जनतेला, अडचणीत आलेल्या जनतेला अन्नदान असेल किंवा कपड्याचा असेल किंवा ज्या काही गोष्टी करायच्या होत्या ती सामाजिक भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। पण आज बघितलं असाल, आजसुद्धा पूर परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे आणि म्हणून मी आज धडकनाळ बोरगावची तर पाहणी केली, पण मी आता तिथून वाघदरीला जाणार आहे, अन्य काही गावात त्या ठिकाणी जाणार आहे। तशीच ढग फुटी
परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जिथं जिथं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथं तिथं शासन बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल. बऱ्याच शेतकऱ्यांची जी जमीन आहे पीक तर गेलंच आहे, अशांना कशा पद्धतीची मदत केली? नाही, त्यांना तर आता पहिल्यांदा NDRFच्या निकषाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मदत देऊच, पण मी आत्ता बोलल्याप्रमाणे मी इथून सगळा अहवाल पंचनाम्याच्या सहित राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे की साहेब ह्यांना एक वेगळं पॅकेज त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे, हे आपण द्यावं ही नम्र विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच मी स्वतः आता तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत, सगळा गणेश उत्सव उत्साहानं त्या ठिकाणी साजरा होतो आहे आणि म्हणून बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि म्हणून सगळे विघ्न माझ्या जनतेचे दूर करावे अशी सुद्धा त्यांना प्रार्थना करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा नम्र प्रार्थना करतो की कसल्याही परिस्थितीमध्ये या भागातल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, शेतमजुरांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांनी 2 गोष्टी मला सांगितल्या. एकतर आमचं पुनर्वसन करा, पुनर्वसनला मी तात्काळ डेप्टी कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. गायरांची जागा त्या ठिकाणी बघितल्या, ज्याला तिथं साठी जायचं आहे त्यांना तात्काळ आम्ही ते प्लॉट आम्ही देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. मी जलसंधारण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की तिथं नाली सरळीकरण, रुंदीकरण आणि प्रोटेक्शन वॉल करण्यासंदर्भामध्ये जेवढा काय निधी लागेल तेवढाचा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करा, त्याला निधी उपलब्ध करून देऊ असं मी त्या ठिकाणी सांगितलं.